युनिव्हर्सल ट्राइब्स आणि दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं आदि संस्कृती महोत्सव 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन 13 ते 17 मे दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात आलं आहे। भारतातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाला एक नवे व्यासपीठ देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे। त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे। विविध राज्यातील सुमारे 20हून अधिक आदिवासी जमाती या महोत्सवात सहभागी होणार असून त्यांच्या अनोख्या परंपरा, आस्थापना, कलेचा आणि कौशल्याचा अनुभव पुणेकर जनतेला घेता येणार आहे। 200हून अधिक स्टॉल्स, 500 अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत। आर्टिस्ट तसेच या महोत्सवामध्ये विविध आदिवासी कलांच्या कार्यशाळाही होणार आहेत। त्याचबरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम जसे की उद्योजकता विकास, स्टार्टअप मीट व काही विशेष सत्रांचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती माजी अधिकारी रजत रगतवान आणि मैत्री कांबळे, श्रीमती मोहिनी शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली। पहिल्या दिवशी महोत्सवाची सुरुवात आदिवासी वाद्यांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषा आणि स्वागत नृत्यांच्या सादरीकरणाने होणार आहे। या प्रदर्शनाचे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटन समारंभात केंद्र व राज्य स्तरावरील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी प्रतिनिधी, उद्योजक आणि डिक्की व युनिव्हर्सल ट्राइब्सचे पदाधिकारी उपस्थित राहतील। शेवटच्या दिवशी एकत्रित आदिवासी नृत्य गायन स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा तसेच आदिवासी उद्योजकांसाठी पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नमस्कार, माझं नाव मैत्री कांबळे। मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या डिक्की नेक्स्ट जेन या वर्टिकलची नॅशनल कन्व्हेनर आहे। आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद भरवली आहे। आदि संस्कृती महोत्सव 2025 हा आमचा एक पहिलाच असा प्रयोग आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्राइब्स आणि डिक्की हे सोबत येऊन पार्टनर करून हा एक इव्हेंट ऑर्गनाइज करतो आहोत, ज्याच्यात 200हून अधिक स्टॉल्स हे ट्रायबल आर्टिसन्सचे असणार आहेत। ट्रायबल उद्योजक, ट्रायबल स्टार्टअप्स यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म असेल। एक मार्केट ॲक्सेस या सगळ्या उद्योजकांना आणि या आर्टिसन्सना उपलब्ध इथे होणार आहे। याचबरोबर वेगवेगळी सत्र ज्याच्यामध्ये उद्योजकता विकास, गव्हर्नमेंट सपोर्ट स्कीम्स किंवा अनेक प्रकारचे जे ट्रायबल वेलफेअरसाठी काम करणारी डिपार्टमेंट्स आहेत शासनाची, तर या सगळ्यांचा वेगवेगळी सत्र आम्ही इथे ऑर्गनाईज करणार आहोत। 5 दिवस 13 मे ते 17 मे हा इव्हेंट होणार आहे गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे। तर तुम्ही सगळे नक्की या आणि आम्हाला सपोर्ट करा। सत्र असतील, एक लाईव्ह पॉडकास्ट आहे ज्याच्यात एक ट्रायबल एंटरप्रेन्योर जर्नी आपण घेणार आहोत। त्याच्यानंतर उद्योजकता विकासवर नॅशनल SC/ST हब बरोबर आपण काही इव्हेंट करतो आहोत, ज्याच्यात एक चॅट विथ CA नावाचा एक आपण स्पेशल इव्हेंट करतोय, ज्याच्यात एका CA बरोबर वेगवेगळ्या फायनान्शियल आस्पेक्ट्सना एक एंटरप्रेन्योर म्हणून मी कसं बघितलं पाहिजे, एक नवीन उद्योजक किंवा मला उद्योजक होऊ इच्छित आहे तर अशा लोकांसाठी काय संधी उपलब्ध आहेत यावर काही सेशन्स असतील। एक स्टार्टअप्सचं मीट आपण ऑर्गनाइज करतो आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ट्राइब्स जे वेगळा व्यवसायही करत आहेत पण स्टार्टअप्स आहेत, तर अशांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल नेटवर्किंगसाठी। आणि या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळे मंत्री जसे येतील त्यांच्याबरोबर काही स्पेशल सेशन्स आपण त्याला करतो आहोत। फूड फेस्टिवल हे थ्रू आउट असेल, 10 ते 9 सगळ्या दिवसांमध्ये फूड फेस्टिवल उपलब्ध असेल। परफॉर्मन्स जे आहेत ते 2 दिवस असणार आहेत। 13 तारखेला संध्याकाळी 5 नंतर डान्स परफॉर्मन्सेस आहेत ट्रायबल, आणि 17 तारखेला संध्याकाळी अगेन 5 वाजता एक फॅशन शो आपण करणार आहोत।